Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू आरसीसी. थेरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाउंड, क्रिस्टल फील्ड थेरी, वर्नर्स थेरी, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, टोटल थेरीज आपण कंप्लीट केल्यात. आता मी मूव करतोय नेक्स्ट डिस्कशन ऑफ दिस टॉपिक, आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाउंड्स. कोऑर्डिनेशन कंपाउंड्स मधला आयसोमेरिझम फिनॉमिना. ठीक आहे. सी, isomerism in coordination compound, it is broadly divided into two categories, दोन types, broad दोन types, structural isomerism आणि stereo isomerism. structural isomerism आणि stereo isomerism. आता आयसोमर म्हणलं की तुमच्या मनामध्ये क्वेश्चन येतो सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. यस, करेक्ट, इथं देखील तेच असणार आहे. बट अलॉंग विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बरंच काही वेगवेगळं असेल रे बाबा. बघा, स्ट्रक्चरल आयसोमर्स कशाला म्हणतात? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे तर ॲज युज्युअल असणारच आहे, त्याशिवाय ते आयसोमर होणार नाहीत. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कोऑर्डिनेशन नंबर. हे लक्षात ठेवा. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधलं जे आयसोमेरिझम असतं त्यामध्ये फक्त मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम नाही रे, हे तर असेलच, त्यासोबत कोऑर्डिनेशन नंबर देखील सेम असावं लागतं. ठीक आहे. सेम कोऑर्डिनेशन नंबर, different structures, different structures, different structures. स्ट्रक्चर फक्त वेगळे असावेत. डिफरंट स्ट्रक्चर्स असं जर झालं तर त्याला म्हणायचं असतं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा, कोऑर्डिनेशन नंबर सारखा, पण स्ट्रक्चर डिफरंट. नाव स्ट्रक्चरल आयसोमेरिझम इट इज ऑफ 7 टाइप्स. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे टोटल 7 टाइप्स आहेत. बघा, आयोनायझेशन आयसोमेरिझम, हायड्रेट आयसोमेरिझम, लिंकेज आयसोमेरिझम, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम, कोऑर्डिनेशन पोझिशन आयसोमेरिझम, पॉलिमरायझेशन आयसोमेरिझम आणि लिगॅंड आयसोमेरिझम. हे जे शेवटचे 2 टाइप्स आहेत, दीज आर आउट ऑफ एनसीईआरटी. पॉलिमरायझेशन आयसोमेरिझम आणि लिगॅंड आयसोमेरिझम हे एनसीईआरटीच्या बाहेरचं आहे. स्पेशली जेई स्टुडंटसाठी सांगतोय, जेई एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे ना. तर ज्यांना नीट द्यायची त्यांनी पण लक्षात ठेवायला काही हरकत नाही, कारण इझी कन्सेप्ट आहे एकदम. ठीक आहे. 5 टाइप एनसीईआरटी मध्ये दिलेत, पण 2 टाइप आपण एक्स्ट्रा स्टडी करणार आहोत. ऑल दीज आर 7 टाइप्स ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. ठीक आहे. बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असावा, कोऑर्डिनेशन नंबर सेम असावं, स्ट्रक्चर डिफरंट असावेत. ठीक आहे का. आता बघा, स्टेरिओ आयसोमेरिझम सेकंड कॅटेगरी. इथं देखील सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कोऑर्डिनेशन नंबर, सेम कोऑर्डिनेशन नंबर. ओके. सेम स्ट्रक्चर, स्ट्रक्चर पण सेम, स्ट्रक्चर पण सेम. मग वेगळं काय सर? इथं लिहितोय जे वेगळं असतं ते. but different spatial arrangement, but different spatial arrangement of ligands, spatial arrangement of ligands. बघा रे, कोऑर्डिनेशन नंबर सारखा असेल, मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असेल, स्ट्रक्चर पण सारखं असेल, पण वेगळं काय असेल? स्पॅशियल अरेंजमेंट ऑफ लिगॅंड्स. स्पॅशियल, स्पेस मधली अरेंजमेंट, अरेंजमेंट इन द स्पेस, 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. 3D अरेंजमेंट जर वेगळी असेल लिगॅंडची तर त्याला म्हणतात स्टेरिओ आयसोमेरिझम. याचे 2 टाइप आहेत, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम. ठीक आहे ना. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये सिस ट्रान्स आयसोमेरिझम म्हणता येतं. जॉमेट्रिकल म्हणजे सिस ट्रान्स आयसोमेरिझम म्हणजे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल मध्ये कायरॅलिटीचा विचार करावा लागतो, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेसचा विचार करावा लागतो, म्हणजेच इनॅन्शिओमर्सचा विचार करावा लागतो. इनॅन्शिओमेरिझम
इनॅन्शिओमेरिझम. तुम्ही जे HDA मध्ये स्टडी केलं ना इनॅन्शिओमर्स, तेच इथं देखील आपल्याला स्टडी करायचे, पण कॉम्प्लेक्स साठी, कोऑर्डिनेशन कंपाउंड साठी. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इज ऑल्सो कॉल्ड सिस ट्रान्स आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनॅन्शिओमेरिझम. ठीक आहे ना. तर हे क्लासिफिकेशन आहे आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाउंडचं. आता या बोर्डवर लिहिलेला ईच अँड एव्हरी टाईप आयसोमेरिझमचा आपल्याला एकदम डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे, विथ लॉट ऑफ एक्झाम्पल्स, विथ लॉट ऑफ क्वेश्चन्स. ठीक आहे ना. ही फक्त मी आयडिया दिली आहे, ब्रीफ आयडिया दिली आहे की आपल्याला नेमकं स्टडी काय करायचंय. तर आपल्याला एवढं हे स्टडी करायचंय. चला तर सुरुवात करूयात आपण. वन बाय वन ईच अँड एव्हरी टाईप आपण स्टडी करणार आहोत. फटाफट हा चार्ट नोट करा. सो फर्स्ट कॅटेगरी स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. सांगितलं मी मगाशी, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कोऑर्डिनेशन नंबर, बट डिफरंट स्ट्रक्चर्स. ठीक आहे. आता त्याचे 7 टाइप्स आहेत. वन बाय वन आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. पहिला टाइप आयोनायझेशन आयसोमेरिझम. लेट अस हॅव सम एक्झाम्पल्स. लगेच लक्षात येईल. बघा, पहिली पेअर मी कन्सिडर करणार आहे. पहिली पेअर, आयसोमेरिझम म्हणल्यानंतर मोर दॅन वन कंपाऊंड दिल्यानंतरच आयसोमेरिझम स्टडी होईल ना. बघा पहिली पेअर बघा, PT NH3 4 टाइम्स Cl2 Br2 अँड याला मी दुसरी पेअर कन्सिडर करतोय, PT NH3 4 टाइम्स Br2Cl2 Br2Cl2. ठीक आहे. ही एक झाली पेअर. आणखी एक पेअर घेतो इकडं. ठीक आहे. बघा, CO NH3 5 टाइम्स NH3 5 टाइम्स Cl NO3 twice NO3 twice and बघा CO NH3 5 टाइम्स NO3 Cl NO3. आता पाहूयात आपण या दोन कॉम्प्लेक्स मध्ये काय काय सिमिलरिटी आहे आणि काय काय डिफरन्सेस आहेत. बघा आता अगोदर इथं पहिलं तुम्हाला गोष्ट चेक करायची असते आयसोमेरिझम साठी, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का. आहे का बघा, प्लॅटिनम प्लॅटिनम, 4 अमाइन आहेत, इथं पण 4 अमाइन आहेत. 2 Cl याच्यात आहेत, याच्यात पण 2 Cl आहेत. 2 ब्रोमिन याच्यात आहेत, 2 ब्रोमिन याच्यामध्ये पण आहेत. म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाईड आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे होता, आहे. कोऑर्डिनेशन नंबर सेम पाहिजे. बघा याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 येतो, याचा देखील कोऑर्डिनेशन नंबर 6 येतो. बघा रे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असल्याशिवाय, कोऑर्डिनेशन नंबर सेम असल्याशिवाय आयसोमेरिझम कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये अराइजच होत नाही. म्हणून आयसोमेरिझमचा क्वेश्चन आल्यानंतर अगोदर तुला हे चेक करायचंय की मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का आणि कोऑर्डिनेशन नंबर सेम आहे का. मग आता पुढे विचार करू आपण. आता या दोन्ही मध्ये फरक कशाचा आहे बघा. फरक दिसतोय तुम्हाला, इथं बाहेर ब्रोमाइड आहे आणि इथं बाहेर क्लोराइड आहे. फरक काय होईल बघा. हा कंपाऊंड इन वॉटर कोणत्या आयन प्रोड्यूस करेल आणि हा कंपाऊंड इन वॉटर कोणत्या आयन प्रोड्यूस करेल. मी सांगितलं होतं तुम्हाला, जे ब्रॅकेटच्या बाहेर स्पेसिस असतात, म्हणजे जे स्पेसिस आयोनायझेशन स्पेअर मध्ये असतात, ते आयन्स प्रोड्यूस करत असतात. तर हा Br मायनस प्रोड्यूस करेल, Br मायनस आयन्स प्रोड्यूस करेल. ब्रोमाइड आयन ब्रॅकेटच्या बाहेर ते आहेत, आयोनायझेशन स्पेअर मध्ये ते आहेत. म्हणजे या कंपाऊंडला जर मी पाण्यामध्ये टाकलं, Br मायनस आयन प्रोड्यूस होतील. या कंपाऊंडला जर पाण्यामध्ये टाकलं, Cl मायनस आयन्स प्रोड्यूस होतील. आलं का लक्षात. या दोन कंपाऊंड्स मधला डिफरन्स आपल्याला मिळाला. पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे आयोनाइज जेव्हा होईल, तो ब्रोमाइड आयन प्रोड्यूस करेल आणि हा कोणता आयन प्रोड्यूस करेल, क्लोराइड आयन प्रोड्यूस करेल. ब्रॅकेटचा आयन घेतला तरी चालेल. ब्रॅकेटचा आयन इथं काय तयार होईल रे, PT NH3 4Cl2+2. इथं तयार होईल PT NH3 4Br2+2. ते देखील वेगळे असणार आहेत, कारण ब्रॅकेटमध्ये इथं क्लोराइड आहे तर इथं ब्रॅकेटमध्ये काय आहे, ब्रोमाइड आहे. तर या दोन कंपाऊंड मधला फरक आपल्याला लक्षात आला. दे प्रोड्यूस डिफरंट आयन्स इन वॉटर. दे प्रोड्यूस डिफरंट आयन्स इन वॉटर. आता इकडे बघू आपण. याला पाण्यामध्ये टाकलं,
या कंपाऊंडला पाण्यामध्ये टाकलं काय तयार होईल बघा. सिमिलरली याला पण पाण्यामध्ये टाकलं काय तयार होईल बघा. जे ब्रॅकेटच्या बाहेर स्पेसिस असतात तेच आयन प्रोड्यूस करत असतात ॲज पर वर्नर थेरी, बरोबर आहे ना. NO3 पाण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय मिळेल, NO3 मायनस आयन. NO3 मायनस आयन्स किती मिळत आहेत ते मॅटर करत नाही हा, 2 मिळतील डझंट मॅटर. कोणते प्रोड्यूस होत आहेत तेच आपल्याला बघायचंय. NO3 मायनस आयन्स म्हणू नका सर इथं 2 येईल की, मला कळतं येईल म्हणून ते ठीक आहे. पण माझं म्हणणं एवढं आहे की बाबा हा कंपाऊंड पाण्यामध्ये गेल्यानंतर नायट्रेट आयन म्हणजे NO3 मायनस आयन्स प्रोड्यूस करणार आहे. हा कंपाऊंड पाण्यामध्ये गेल्यानंतर Cl मायनस पण प्रोड्यूस करेल आणि NO3 मायनस पण प्रोड्यूस करेल. ठीक आहे ना. मॉलिक्युलर फॉर्म्युला चेक करू शकता सेम आहे. 1 कोबाल्ट 5 अमाइन 5 अमाइन 1 Cl 2 NO3 इथं पण 2 NO3 आहेत. कोऑर्डिनेशन नंबर पण चेक करू शकता, इथं 6 आहे इथं देखील 6 आहे. कंडिशन सॅटिस्फाईड. बट डिफरन्स इज इन आयन्स विच आर प्रोड्यूस्ड इन वॉटर. जे आयन वॉटर मध्ये प्रोड्यूस होत आहेत त्यामध्ये फरक आहे. इथं फक्त NO3 प्रोड्यूस झाला, इथं NO3 तर प्रोड्यूस झाला अलॉंग विथ Cl मायनस पण प्रोड्यूस झाला. किंवा साध्या भाषेमध्ये हा Cl मायनस प्रोड्यूस करत नाही, हा Cl मायनस प्रोड्यूस करतोय. झाला ना डिफरन्स. हा Cl मायनस प्रोड्यूस करत नाही, हा Cl मायनस प्रोड्यूस करतोय. अशी जी पेयर असते कोऑर्डिनेशन कंपाऊंडची, ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर सेम असतो, पण डिफरन्स कशात असतो, द आयन्स विच आर प्रोड्यूस्ड इन वॉटर. द आयन्स विच आर प्रोड्यूस्ड इन वॉटर. अशा पेअरला म्हणायचं आयोनायझेशन आयसोमर्स ऑफ इच अदर. हे दोघं झाले एकमेकांचे आयोनायझेशन आयसोमर्स. हे दोघं झाले एकमेकांचे आयोनायझेशन आयसोमर्स. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं ते मी इथं लिहितोय. आयोनायझेशन आयसोमर्स कशाला म्हणतात, प्रोड्यूस डिफरंट आयन्स इन वॉटर. प्रोड्यूस डिफरंट आयन्स इन वॉटर. प्रोड्यूस डिफरंट आयन्स इन वॉटर. क्वेश्चन सॉल्विंग साठी फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, प्रोड्यूस डिफरंट आयन्स इन वॉटर. पण लक्षात ठेवा अगोदरच्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड पाहिजेत. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असावा, कोऑर्डिनेशन नंबर सेम असावा आणि आयन जर वेगळे झाले तर त्यांना म्हणायचं आयोनायझेशन आयसोमर. ते परत मी सांगणार नाही. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, कोऑर्डिनेशन नंबर सेम तर कुठल्याही आयसोमेरिझमच्या टाइपमध्ये कॉमन असेल. वेगळे काय असेल तेवढं मी लिहितोय आता. प्रोड्यूस डिफरंट आयन्स इन वॉटर. बघा गडबड कुठं होते सांगतो तुम्हाला. ठीक आहे. एकदा क्वेश्चन असा आला होता, Cr NH3 4 टाइम्स Cl2 Br2. ठीक आहे. आणि दुसरा कंपाऊंड दिला, समजा दिला प्लॅटिनम NH3 4 टाइम्स Br2 Cl2. ठीक आहे. क्वेश्चन आला होता की बाबा या दोन्ही मध्ये रिलेशन काय आहे. मूर्खपणा असा होतो, एवढं कळतं सगळ्यांना की हा कंपाऊंड पाण्यामध्ये गेला की Br मायनस प्रोड्यूस करेल, हा कंपाऊंड पाण्यामध्ये गेला की Cl मायनस प्रोड्यूस करेल. सर तुम्हीच म्हणलात प्रोड्यूस डिफरंट आयन्स इन वॉटर, झाले की डिफरंट आयन प्रोड्यूस, मग म्हणा या दोघांना आयोनायझेशन आयसोमर्स ऑफ इच अदर. नाही रे नाही. लक्षात घ्या आयसोमर्स होण्यासाठी पहिली कंडिशन मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असण्याची असणार आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला या दोन्हीचा सेम नाहीये. बघ रे इथं कोण आहे, क्रोमियम आहे, इथं कोण आहे, प्लॅटिनम आहे. संपलं ना. मॉलिक्युलर फॉर्म्युलाच सेम नाही, आपण आयसोमेरिझमचा विचार करूच शकत नाही. पहिली कंडिशन सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, दुसरी कंडिशन सेम कोऑर्डिनेशन नंबर, तिसरी कंडिशन मग काहीतरी वेगळं असेल. जसं इथं वेगळं काय आहे, दे प्रोड्यूस डिफरंट आयन इन वॉटर. तर तुम्ही म्हणाल सर हे पण आयन डिफरंट प्रोड्यूस करणारे आहेत, म्हणायचं का यांना आयोनायझेशन आयसोमर. नो, दे आर नो आयोनायझेशन आयसोमर. दे आर नॉट आयोनायझेशन आयसोमर. इन्स्टेड दे आर डिफरंट. या दोघांमध्ये काहीच रिलेशन एस्टॅब्लिश होऊ शकत नाही आयसोमेरिझम मध्ये. काहीच नाही. कारण आयसोमर होण्यासाठी मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असावा लागतो. आता मिथेन ना इथेन कधीतरी आयसोमर होतील का. अरे मॉलिक्युलर फॉर्म्युलाच डिफरंट आहे ना, त्या दोन्हीमध्ये आयसोमेरिझमचं कंपॅरिझनच होऊ शकत नाही. तसंच हे एक्झाम्पल आहे. इथं क्रोमियम आहे, इथं प्लॅटिनम आहे. इम्पॉसिबल. नो आयसोमेरिझम. आयन जरी वेगळे झाले तरी हे आयसोमर नाही आहेत रे बाबा. बेसिकली हे आयसोमरच नाहीत. त्यामुळे पुढे एक्स्ट्रा विचार करत बसण्याची गरज नाही.
मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असावा, कोऑर्डिनेशन नंबर सेम असावा आणि जे डिफरंट आयन्स प्रोड्यूस करतात वॉटरमध्ये त्यांना काय म्हणायचं, आयोनायझेशन आयसोमर्स म्हणायचं. आता तुम्हाला या आयसोमेरिझमला लक्षात ठेवण्यासाठी एक हिंट देणार आहे मी. क्वेश्चन काय येतो, क्वेश्चन असाच असतो, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड विल एक्झिबिट आयोनायझेशन आयसोमेरिझम. खालीलपैकी कुठला कंपाऊंड आयोनायझेशन आयसोमेरिझम एक्झिबिट करेल. ठीक आहे ना. तर बघा हिंट द्यायलो मी. हिंट, this isomerism is possible. This isomerism is possible only when compound किंवा complex म्हणतो, when complex contains at least two different anionic ligands inside and outside the coordination sphere. आयोनायझेशन आयसोमेरिझम अशाच कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये होत असतं ज्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये, ज्या कॉम्प्लेक्स मध्ये कमीत कमी दोन डिफरंट टाइपचे एनॉयनिक लिगॅंड्स असतात इनसाइड आणि आउटसाइड कोऑर्डिनेशन स्पेअर. पाहू शकता तुम्ही याच्यात का झालं रे बाबा आयोनायझेशन आयसोमेरिझम. Cl आहे, एनॉयनिक आहे, निगेटिव्हली चार्जड लिगॅंड आहे ना एनॉयनिक. कॅटोनिक लिगॅंड आणि न्यूट्रल लिगॅंडशी कनेक्टेड हे आयसोमेरिझमच नाही. दिस आयसोमेरिझम इज प्युअरली कनेक्टेड विथ एनॉयनिक लिगॅंड्स. जर एखाद्या कंपाऊंड मध्ये ब्रॅकेटच्या मध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर मध्ये डिफरंट एनॉयनिक लिगॅंड दिसले, डोळे झाकून म्हणू शकता त्याच्यामध्ये आयोनायझेशन आयसोमेरिझम होऊ शकतं. जसं याची पेअर मला ही सापडली का, अरे याच्यात दोन प्रकारचे एनॉयनिक लिगॅंड आहेत. मी कमीत कमी दोन डिफरंट म्हणतो एनॉयनिक लिगॅंड, 3-4 असले तर आणखी उत्तम होईल ते. ठीक आहे ना. पण कमीत कमी दोन प्रकारचे. तर याच्यात आयोनायझेशन आयसोमेरिझम झालं. मला सांगा याच्यात आयोनायझेशन आयसोमेरिझम होईल का. CO NH3 6 टाइम Cl3 समजा असा कंपाऊंड दिला, म्हणजे मला असं म्हणायचंय याला या सेम मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा, या सेम कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा मी दुसरा इकडे कॉम्प्लेक्स लिहू शकतो का की जो याच्यापेक्षा वेगळे आयन प्रोड्यूस करेल. नो. अरे एकच एनॉयनिक लिगॅंड आहे. ठीक आहे. आता एखादा म्हणेल सर असं लिहितो मी, बघा CO NH3 5 टाइम्स Cl2 NH3 असं लिहिलं समजा. असं लिहायला काही हरकत नाही, पण हे आयोनायझेशन आयसोमर होऊ शकत नाहीत रे. का, याला पाण्यामध्ये टाकलं की Cl- प्रोड्यूस होतील, याला पण पाण्यामध्ये टाकलं की Cl- प्रोड्यूस होतील ना. मी नंबरवर काही बोललो नाही हा, फक्त आयन बघायचे. तिथं Cl- प्रोड्यूस होईल, इथून पण Cl- प्रोड्यूस होईल. असं म्हणायचं नाही हे 3 Cl प्रोड्यूस करेल सर, हे 2 मग हे झालं आयोनायझ. नो. Cl- प्रोड्यूस करतोय, Cl- प्रोड्यूस करतोय. आपल्याला आयन्स कसे पाहिजेत, डिफरंट पाहिजेत. सो दिस इज नॉट एक्झिबिटिंग आयोनायझेशन आयसोमेरिझम. हा कॉम्प्लेक्स आयोनायझेशन आयसोमेरिझम दाखवणार नाही. का दाखवणार नाही, कारण याच्यामध्ये दोन प्रकारचे एनॉयनिक लिगॅंड्स नाहीत. जसे इथं 2 प्रकारचे आहेत, इथं 2 प्रकारचे आहेत. Cl आणि NO3 एनॉयनिक लिगॅंड आहेत, म्हणूनच त्या दोन्हीमध्ये आयोनायझेशन आयसोमेरिझम झालंय. ठीक आहे. ही हिंट लक्षात ठेवा. दिस आयसोमेरिझम इज पॉसिबल ओनली व्हेन कॉम्प्लेक्स कंटेन्स ॲट लिस्ट 2 डिफरंट एनॉयनिक लिगॅंड्स इनसाइड अँड आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पेअर. कॅटोनिक लिगॅंड आणि न्यूट्रल लिगॅंडशी कनेक्टेड हे आयसोमेरिझम बिलकुल नाही. प्युअरली फॉर एनॉयनिक लिगॅंड्स. हा कंपाऊंड आयोनायझेशन आयसोमेरिझम दाखवत नाही. हे दोघं आयोनायझेशन आयसोमर्स नाही आहेत एकमेकांचे. दो दे आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, दो दे आर हॅव्हिंग सेम कोऑर्डिनेशन नंबर. व्हाय,
Because they are producing same ions in water. This is producing Cl minus, this is also producing Cl minus. आलं का लक्षात? लक्षात आलं का रे बाबा? किती सोपं काम आहे. तुला काय काय चेक करायचं? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, कोऑर्डिनेशन नंबर सेम, पाण्यामध्ये गेल्यानंतर वेगळे आयन प्रोड्यूस झाले पाहिजेत. तर ही हिंट आहे. आयोनायझेशन आयसोमेरिझम कुठं होतं हे ओळखण्यासाठीची हिंट आहे. असा कॉम्प्लेक्स ज्यामध्ये कमीत कमी 2 प्रकारचे एनॉयनिक लिगॅंड आहेत, त्या सगळ्या कॉम्प्लेक्समध्ये आयोनायझेशन आयसोमेरिझम होत असतं. लक्षात आलं का? हे आयसोमेरिझम दाखवत नाही, आयोनायझेशन आयसोमेरिझम दाखवत नाही. आलं का लक्षात सगळ्यांच्या? ओके ओके, ठीक आहे. चला फटाफट नोट करा. आयोनायझेशन आयसोमेरिझम म्हणजे पुढच्या टाईपकडे आपल्याला जाता येईल. ठीक आहे. आत्ताची जी आपण हिंट पाहिली त्यावरती बेस्ड एक क्वेश्चन, असे क्वेश्चन्स विचारले जातात बघा. Which of the following complex will exhibit ionization isomerism? Ionization isomerism कोण दाखवेल या 5 कंपाउंड्स पैकी? कंडिशन काय सांगितली मी? कमीत कमी 2 प्रकारचे एनॉयनिक लिगॅंड्स असावे लागतात. कमीत कमी 2 प्रकारचे. ठीक आहे ना. इथं बघा एनॉयनिक लिगॅंड आहे Cn मायनस, एनॉयनिक निगेटिव्ह चार्ज, हे पॉझिटिव्ह लिगॅंड आहे. डाव्या बाजूला आला म्हणजे पॉझिटिव्ह लिगॅंड नाही, सॉरी, हा पॉझिटिव्ह आयन आहे. मी म्हणलं 2 एनॉयनिक स्पेसिस असल्याशिवाय आयोनायझेशन आयसोमेरिझम होत नाही. याच्यात नाही 2 एनॉयनिक स्पेसिस, संपलं. इथं बघा आता ब्रॅकेटच्या बाहेर काही नाहीच ना, हा तर आयन प्रोड्यूसच करणार नाही. ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आत 2 वेगळ्या गोष्टी असाव्या लागतात, 2 डिफरंट आयन प्रोड्युसर असावे लागतात. नाहीये तिथं. नो. याला पाण्यामध्ये टाकलं की हा SO4 मायनस प्रोड्यूस करेल, करेल, नक्कीच करेल. पण या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा मी दुसरा असा कंपाऊंड लिहू शकत नाही जो डिफरंट आयन प्रोड्यूस करेल, कारण ब्रॅकेटच्या मध्ये एनॉयनिक स्पेसिस एक्झिस्ट करत नाही. एनॉयनिक स्पेसिस एक्झिस्ट करत नाही. सो अगेन नो. ब्रॅकेटच्या आत आणि ब्रॅकेटच्या बाहेर बघायचे 2 एनॉयनिक स्पेसिस, डिफरंट एनॉयनिक स्पेसिस असावे लागतात. नाहीये तिथं. नो आयोनायझेशन आयसोमेरिझम. आता इथं बघा हा Cn मायनस आहे, हा Cn मायनस आहे ना ब्रॅकेटच्या मध्ये, आणि हा कोण आहे? NO2 मायनस आहे. तर मी या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा दुसरा कंपाऊंड लिहू शकतो जो डिफरंट आयन प्रोड्यूस करेल. बघा याला पाण्यामध्ये टाकलं की NO2 मायनस प्रोड्यूस होते. आता बघा याच मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा मी एक दुसरा कंपाऊंड लिहितो. असं लिहिता येईल FeH2O4 टाइम्स Cn NO2. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कोऑर्डिनेशन नंबर ठेवतोय मी. बघा Cn, बघा सेम आहे का नाही? याला पाण्यामध्ये टाकलं की हा NO2 मायनस प्रोड्यूस करतो, पण याला पाण्यामध्ये टाकलं की हा Cn मायनस प्रोड्यूस करेल. झाले ना डिफरंट आयन. तर हा कंपाऊंड आयोनायझेशन आयसोमेरिझम दाखवतो. कारण आपली जी कंडिशन आहे ती यानं सॅटिस्फाय केली. 2 स्पेसिस पाहिजेत एनॉयनिक लिगॅंड म्हणण्यापेक्षा 2 एनॉयनिक स्पेसिस म्हणलं तरी चालेल, ब्रॅकेटच्या आत आणि ब्रॅकेटच्या बाहेर. ठीक आहे. इथं बघा आता Cn मायनस असतो मान्य, पण आपल्याला 2 प्रकारचे एनॉयनिक स्पेसिस पाहिजेत कमीत कमी. इथे एकच आहे, नो आयोनायझेशन आयसोमेरिझम. तर आयोनायझेशन आयसोमेरिझम दाखवणारा एकच स्पेसिस आहे, एकच कॉम्प्लेक्स आहे. डी आपलं आन्सर असेल. असे क्वेश्चन्स असतात. तर तुला बघायचे काय? ब्रॅकेटच्या आत आणि ब्रॅकेटच्या बाहेर 2 डिफरंट एनॉयनिक स्पेसिस आहेत का, तरच आयोनायझेशन आयसोमेरिझम होतं, नाही तर होत नाही. किती सिंपल आहे. हा 2 डिफरंट आयन प्रोड्यूस करणारा कॉम्प्लेक्स असू शकतो, एक हा आणि याचा एक दुसरा फॉर्म, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा, सेम कोऑर्डिनेशन नंबरचा, पण डिफरंट आयन प्रोड्यूस करणारा. हा Cn मायनस प्रोड्यूसर असेल आणि हा NO2 मायनस प्रोड्यूसर असेल. झालं आयोनायझेशन आयसोमेरिझम. बाकी कोणामध्ये ती कंडिशन सॅटिस्फाय झालेली नाही. अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे का? नोट करा. पाहता स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा सेकंड टाइप, हायड्रेट और सॉल्वेट आयसोमेरिझम. हायड्रेट आयसोमेरिझम म्हणलं तरी चालतं, सॉल्वेट आयसोमेरिझम म्हणलं तरी चालतं. ठीक आहे. लेट अस हॅव वन एक्झाम्पल. बघा COH2O6 Cl3 हा कॉम्प्लेक्स कन्सिडर करा.
आता बघा याच मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचं एक्झॅक्टली याच कोऑर्डिनेशन नंबरचे मी आणखी काही कंपाऊंड्स लिहितोय बघा. CO H2O 5 टाइम्स Cl Cl2 H2O, CO H2O 4 टाइम्स Cl2 Cl2 H2O, CO H2O thrice Cl3.3 H2O. तर बघा आता या सगळ्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले चेक करा, एक्झॅक्टली सारखे आहेत. सगळीकडे कोबाल्ट दिसतोय, सगळ्यांमध्ये 6 वॉटर आहेत बघा. इथं 6, हे 5 आणि 1 6, 4 आणि 2 6, 3 आणि 3 6, 3 Cl आहेत बघा रे. इथं 3 आहेत, इथं पण 3 आहेत, हे बघा इथं पण 3 आहेत, इथं पण 3 आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, सगळ्यांचे कोऑर्डिनेशन नंबर चेक करू शकता, 6च आहेत. ठीक आहे. आता बघा या 4 कंपाऊंड मध्ये एक कंपाऊंड मी चुकीचा लिहिलेला आहे. चुकीचा इन द केस म्हणजे मला म्हणायचं की तो कंपाऊंड एक्झिस्टच करत नाही. तर हा तो कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड एक्झिस्ट करत नाही, डू नॉट एक्झिस्ट. दिस कंपाऊंड डू नॉट एक्झिस्ट. का एक्झिस्ट करत नाही सर? वॉटर मॉलिक्यूल जेव्हा कोऑर्डिनेशन स्पेअरला अटॅच होण्याचा प्रयत्न करत असतात, त्या कोऑर्डिनेशन स्पेअरवर काहीतरी चार्ज असावा लागतो, तेव्हाच वॉटर त्याला अटॅच करत असतं. आपण स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये पाहिलेलं आयन डायपोल इंटरॅक्शन झालं पाहिजे. आता बघा ना, हा वॉटर या ब्रॅकेटला काय अटॅच व्हायला, कारण इथं काही ना काही चार्ज येतो. किती येतो चार्ज सांगतो तुम्हाला. हे 2 Cl आहे ना बाहेर मायनस, इथं ब्रॅकेटवर +2 चार्ज येतो, +2 चार्ज येतो. इथं ब्रॅकेटवर +1 चार्ज येतो, कारण हे -1 आहे ना बाहेर. आता इथं जर चार्ज काढला ना तुम्ही, बघ हे -3 आहे, हे +3 होतं, इथं ब्रॅकेटवर 0 चार्ज येतो. हा ब्रॅकेट न्यूट्रल असल्यामुळं या ब्रॅकेटला असे वॉटर अटॅच होऊ शकत नाहीत. न्यूट्रल ब्रॅकेटला वॉटरचं अटॅचमेंट नसतं. न्यूट्रल कोऑर्डिनेशन स्पेअरला वॉटर अटॅच करू शकत नाही, म्हणून हा कंपाऊंड एक्झिस्टच करत नाही. तर हे 3च कंपाऊंड एक्झिस्ट करतात. ठीक आहे का. आता आपण या 3 कंपाऊंडचा फक्त विचार करूत. हा कंपाऊंड काय एक्झिस्ट करत नाही, कळलं ना. कारण कोऑर्डिनेशन स्पेअर कॅरी 0 चार्ज. कोऑर्डिनेशन स्पेअरवर 0 चार्ज असल्यामुळं याचा आणि वॉटरचा अटॅचमेंट होऊ शकत नाही. कारण इथं आयन डायपोल इंटरॅक्शन अराइज होत असतं. आयन डायपोल इंटरॅक्शन याच्यात होतं, याच्यामध्ये पण होतं, याच्यात होऊ शकत नाही, म्हणून हा कंपाऊंड एक्झिस्टच करत नाही. म्हणजे हा कंपाऊंड स्टेबलच नाहीये. तर या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचे हे 3 कंपाऊंड्स एक्झिस्ट करतात. हे 3 कंपाऊंड एक्झिस्ट करतात. हा चौथा कंपाऊंड एक्झिस्ट करत नाही. आता बघा या तिघांचा आपण आता विचार करणार आहोत. हा चौथा कंपाऊंड एक्झिस्ट करत नाही, त्याला मी इरेज करून टाकू का किंवा येईल का? तुम्ही असंच लिहा, हा कंपाऊंड एक्झिस्ट करत नाही. ठीक आहे. यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले चेक करा, सारखे आहेत. या तिघांचे बघा आता मॉलिक्युलर फॉर्म्युले सारखे आहेत. मी इरेज करतोय हा कंपाऊंड चौथा, कारण त्याला एक्झिस्टन्सच नाही. हा या 3 कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत, कोऑर्डिनेशन नंबर सेम. फरक काय? फरक काय? फरक दिसतोय नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्सचा. नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन इनसाइड द कोऑर्डिनेशन स्पेअर अँड आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पेअर. बघा कोऑर्डिनेशन स्पेअरच्या आत 6 वॉटर मॉलिक्युल आहेत, बाहेर 0 आहेत. कोऑर्डिनेशन स्पेअरच्या आत 5 आहेत, बाहेर 1 आहे. कोऑर्डिनेशन स्पेअरच्या आत 4 आहेत, बाहेर 2 आहेत. म्हणजे हायड्रेट आयसोमर्स होण्यासाठी काय वेगळेपणा असावा लागतो रे बाबा? काय वेगळेपणा असावा लागतो? डिफरंट नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स present. Different number of water molecules present inside and outside coordination sphere. Inside and outside coordination sphere.
कोऑर्डिनेशन पेअरच्या आत आणि कोऑर्डिनेशन पेअरच्या बाहेर वॉटर मॉलिक्यूल मध्ये जर डिफरन्स दिसला त्यांना तुम्ही म्हणू शकता हायड्रेट आयसोमर्स. आता बघा हे तिघं एकमेकांचे हायड्रेट आयसोमर्स आहेत. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, सेम कोऑर्डिनेशन नंबर आहे. फरक कशात आहे? वॉटर मॉलिक्यूल. बघा इथे इनसाइड्स आहेत, आउटसाइड 0 आहेत. इथे इनसाइड 5 आहेत, आउटसाइड 1 आहे. इथे इनसाइड 4 आहेत, आउटसाइड 2 आहेत. वेगळे झालं ना. Number of water molecules present inside and outside the coordination pair are different. That's why these three are hydrate isomers of each other. किती सिंपल आहे, किती सिंपल आहे. ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आत असणाऱ्या वॉटर मॉलिक्यूल मध्ये जर डिफरन्स दिसला तर त्याला काय म्हणतात? हायड्रेट और सॉल्वेट आयसोमेरिझम. कुठे एक्झिस्ट करतं? Possible only when this isomerism is possible only in those complex. Possible when हे आयसोमेरिझम कधी पॉसिबल असतं किंवा याचा क्वेश्चन सॉल्व करण्याची हिंट काय सर? कंपाऊंड किंवा असं घ्या, नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स, नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. नंबर म्हणण्यापेक्षा आणखी याला सिंपल करतो रे, एकदम साधं करतो. इफ कॉम्प्लेक्स कंटेन H2O. संपलं, एवढं साधं आहे, संपलं. एखाद्या कंपाऊंड मध्ये वॉटर असल्याशिवाय हायड्रेट आयसोमेरिझम होत नाही. ज्याच्यात वॉटर असेल तिथं हायड्रेट आयसोमेरिझम होईल. अरे किती सिंपल आहे, नावातच अर्थ आहे. हायड्रेट वॉटर मॉलिक्युलशी कनेक्टेड आयसोमेरिझम. यालाच दुसरं नाव आहे सॉल्वेट, कारण वॉटर हा सॉल्व्हंट असतो म्हणून सॉल्वेट असं नाव पडलेलं आहे. ठीक आहे. वॉटर मॉलिक्युलशी कनेक्टेड आयसोमेरिझम म्हणजे हायड्रेट किंवा सॉल्वेट आयसोमेरिझम. याचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी एवढीच एक गोष्ट माहिती पाहिजे, जर कॉम्प्लेक्स मध्ये वॉटर मॉलिक्युल्स असतील तरच हायड्रेट किंवा सॉल्वेट आयसोमेरिझम होत असतं. ठीक आहे का? हे एक्झाम्पल लक्षात घ्या, काही विशेष नाही. आणि तो चौथा कंपाऊंड जो मी अगोदर लिहिला होता तो एक्झिस्टच करत नव्हता म्हणून मी त्याला कट केलंय. या फॉर्म्युल्याचे असे 3 कंपाऊंड्स एक्झिस्ट करतात ज्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत, कोऑर्डिनेशन नंबर सेम आहेत, पण वॉटर मॉलिक्यूल जे ब्रॅकेटच्या आत आहेत जे ब्रॅकेटच्या बाहेर आहेत त्याच्यामध्ये वेगळेपणा आहे. सो आय कॅन कॉल दिस 3 ॲज हायड्रेट आयसोमर्स. हायड्रेट आयसोमर्स नोट करा. बघा पुढचा टाइप स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा, लिंकेज और एम्बिडेंटेट आयसोमेरिझम. सगळ्यात इझिली ज्याचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो असा आयसोमेरिझम. चला आपण पाहिलेला एक टर्म आहे, मला सांगा एम्बिडेंटेट लिगॅंड कुठले असतात रे? व्हॉट आर द एम्बिडेंटेट लिगॅंड्स अँड व्हॉट इज इट्स मीनिंग? एम्बिडेंटेट लिगॅंड काय अर्थ असतो रे एम्बिडेंटेट लिगॅंडचा? चला सांगा, व्हॉट इज द मीनिंग ऑफ एम्बिडेंटेट लिगॅंड? यस कम ऑन सांगा. एम्बिडेंटेट लिगॅंड आठवते का नाही काही? एम्बिडेंटेट लिगॅंड असा लिगॅंड ज्यामध्ये 2 डोनर असतात, 2 लोन पेअर डोनेटिंग ॲटम्स असतात, पण बॉन्ड फॉर्म होत असताना दोन्ही पैकी कुठला तरी एकच लोन पेअर डोनेट करतो. लिगॅंड हॅव्हिंग 2 डोनर ॲटम्स बट ॲट द टाइम ऑफ बॉन्ड फॉर्मेशन ओनली वन ऑफ देम फॉर्म्स द बॉन्ड, only one of them donates the lone pair. कुठले एक्झाम्पल्स आहेत रे एम्बिडेंटेड लिगॅंडचे? बघा CN मायनस आहे, SCN मायनस आहे आणि NO2 मायनस आहे. फक्त हे 3 आहेत. लक्षात ठेवायचं, हे सांगितलं होतं तिथं पण मला हे आयसोमेरिझम मध्ये लागेल म्हणून. एम्बिडेंटेड लिगॅंड CN मायनस, SCN मायनस, NO2 मायनस. CN मायनस मध्ये 2 डोनर आहेत, आयदर कार्बन और नायट्रोजन. SCN मायनस मध्ये आयदर सल्फर और नायट्रोजन. NO2 मायनस मध्ये आयदर नायट्रोजन और ऑक्सिजन. ठीक आहे का? आता बघा या 3 पैकी एखादा लिगॅंड असल्याशिवाय लिंकेज आयसोमेरिझम होत नाही. दॅट्स इट. या 3 पैकी कुठला तरी कमीत कमी एक लिगॅंड असावा लागतो तरच हे आयसोमेरिझम अराइज होतं. नाही कळलं? चला पाहू ते एक्झाम्पल. लेट अस सी वन एक्झाम्पल. बघा एक्झाम्पल बघा, एम्बिडेंटेड लिगॅंडचं एक्झाम्पल बघा. ठीक आहे, एम्बिडेंटेड लिगॅंडचं एक्झाम्पल आणि त्याच्याशी कनेक्टेड आयसोमेरिझम. CONH3 5 टाइम्स, CONH3 5 टाइम्स NO2
NO2Cl2. समजा असा कंपाऊंड मला दिला आहे ना ॲम्बिडेंटेट लिगॅंड. आता मी पुढे बघा याच मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा दुसरा कंपाऊंड लिहितोय. ठीक आहे बघा, CONH3 5 टाइम्स ONO Cl2. आता बघा या दोन्ही मध्ये फरक कशाचा आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का बघा अगोदर? नक्कीच आहे. कोऑर्डिनेशन नंबर देखील सेम आहे 6. फरक कुठे आहे? फरक आहे इथं नायट्रोजनची अटॅचमेंट आहे कोबाल्टला आणि इथं ऑक्सिजनची अटॅचमेंट आहे. म्हणजे या दोन कॉम्प्लेक्स मध्ये डिफरन्स काय रे बाबा? अटॅचमेंट ऑफ ॲम्बिडेंटेट लिगॅंडचा डिफरन्स आहे. अटॅचमेंट ऑफ ॲम्बिडेंटेट लिगॅंडचा डिफरन्स आहे. तर या पेअरला ठीक आहे, दिस पेअर विल बी कॉल्ड लिंकेज आयसोमर्स और ॲम्बिडेंटेट आयसोमर्स ऑफ ईच अदर. दिस पेअर विल बी कॉल्ड लिंकेज आयसोमर्स और ॲम्बिडेंटेट आयसोमर्स ऑफ ईच अदर. ठीक आहे, चला आणखी एक एक्झाम्पल क्लिअरिटी होऊन जाईल. ठीक आहे, समजा मी असा कंपाऊंड लिहिला CuCN4 2- असं लिहिलं आणि हेच लिहिलं असं CuNC4 2-. या दोन कंपाऊंड मध्ये फरक बघा कशाचा आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, कोऑर्डिनेशन नंबर सेम आहे. फरक कशाचा आहे? इथं कार्बन लोन पेअर डोनर आहे, इथं नायट्रोजन लोन पेअर डोनर आहे. म्हणजे अटॅचमेंट ऑफ ॲम्बिडेंटेट लिगॅंडचा फरक आहे. ॲम्बिडेंटेट लिगॅंडची जी अटॅचमेंट आहे त्याच्यामध्ये डोनर ॲटम वेगळा, इथं नायट्रोजन, इथं ऑक्सिजन, इथं कार्बन, इथं नायट्रोजन. असे जे आयसोमर्स असतात त्यांना म्हणतात लिंकेज और ॲम्बिडेंटेट आयसोमर्स. ठीक आहे बघा, डिफर इन मी फक्त वेगळं काय ते लिहायलो हा, अगोदरचं जे सारखं आहे ते असणारच आहे, बेसिक सुरुवातीला सांगितलेलं. डिफर इन अटॅचमेंट ऑफ ॲम्बिडेंटेट लिगॅंड. डिफर इन अटॅचमेंट ऑफ ॲम्बिडेंटेट लिगॅंड. ॲम्बिडेंटेट लिगॅंडच्या अटॅचमेंटमध्ये जर फरक असेल तर त्याला म्हणतात लिंकेज आयसोमर्स और ॲम्बिडेंटेट आयसोमर्स. बस तुम्ही एवढं लक्षात ठेवा रे, एवढंच लक्षात ठेवा. यांच्यापैकी एखादा लिगॅंड जर असेल तरच लिंकेज आयसोमरिझम होत असतं, अदरवाईज होत नाही. ठीक आहे ना? बघ रे क्वेश्चन सॉल्विंग साठी बघ बागल डोस आहे हा, बागल डोस क्वेश्चन सॉल्विंग साठी. पॉसिबल व्हेन, बस एवढं जरी लक्षात ठेवलास तरी तुझे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. पॉसिबल व्हेन इफ आयदर one of Cn minus, SCN minus or NO2 minus is present. या तिघांपैकी कुणीतरी एक जण प्रेझेंट असल्याशिवाय तो कॉम्प्लेक्स लिंकेज किंवा ॲम्बिडेंटेट आयसोमरिझम दाखवत नाही. बस एवढंच लक्षात ठेवायचं. हे किंवा हे असल्याशिवाय लिंकेज किंवा ॲम्बिडेंटेट आयसोमरिझम होत नाही. दिस आयसोमरिझम इज टोटली कनेक्टेड विथ लिंकेज ॲम्बिडेंटेट लिगॅंड. ॲम्बिडेंटेट लिगॅंडच्या अटॅचमेंटमध्ये म्हणजेच लिंकेजमध्ये फरक जर असेल त्याला म्हणतात लिंकेज आयसोमर्स किंवा ॲम्बिडेंटेट आयसोमर्स. किती सोपं रे, पॉसिबल व्हेन. ठीक आहे ना? तर आज आपण 3 टाइप्स कंप्लीट केलेत बघा स्ट्रक्चरल आयसोमरिझमचे. चला क्विक रिकॅप. स्ट्रक्चरल आयसोमर्स कशाला म्हणतात? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कोऑर्डिनेशन नंबर बट डिफरंट स्ट्रक्चर. त्याचे 7 टाइप आहेत, त्यापैकी 3 टाइप आज आपण कंप्लीट केले. पहिला आयोनायझेशन आयसोमरिझम. कशाला म्हणतात रे? जो पाण्यामध्ये टाकल्यानंतर डिफरंट आयन्स प्रोड्यूस करतो. कसं ओळखायचं ते होतं का नाही? कमीत कमी 2 एनॉयनिक स्पेसिस वेगळे असावे लागतात. ॲटलिस्ट 2 एनॉयनिक स्पेसिस असल्याशिवाय ते आयसोमरिझम होत नाही. ठीक आहे का? दुसरं हायड्रेट आयसोमरिझम. वॉटर मॉलिक्युलचा नंबर इनसाइड द कोऑर्डिनेशन पेअर, आउटसाइड द कोऑर्डिनेशन पेअर जर वेगळा असेल हायड्रेट आयसोमरिझम म्हणतात. कसं ओळखायचं सर होते का? अरे वॉटर मॉलिक्युल असल्याशिवाय हायड्रेट किंवा सॉल्व्हेट आयसोमरिझम होत नाही. तिसरा टाइप बघितला आपण लिंकेज और ॲम्बिडेंटेट आयसोमरिझम. कशाला म्हणतात? अटॅचमेंट ऑफ ॲम्बिडेंटेट लिगॅंड मध्ये जर फरक असेल.
तसं इथं फरक फक्त कशाचा आहे, ॲम्बिडेंटेड लिगँडच्या अटॅचमेंटचं आहे. याचं नाव काय असतं बाबा, नायट्रिटो एन, आणि याचं नाव काय असतं, नायट्रिटो ओ. नॉमेनक्लेचर मध्ये सांगितलं होतं तुम्हाला, जो डोनर आहे तो हायपन देऊन लिहायचा असतो. तर ओळखायचं कसं की हे आयसोमेरिझम होतं का नाही, CN मायनस किंवा SCN मायनस किंवा NO2 मायनस असल्याशिवाय लिंकेज आयसोमेरिझम होत नाही. तर क्वेश्चन काय असेल, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स विल एक्झिबिट लिंकेज आयसोमेरिझम. तर तुझा डोळा कोणत्या ऑप्शनकडे मूव्ह झाला पाहिजे, असं ऑप्शन ज्याच्यामध्ये एकतर हे आहे किंवा हे आहे किंवा हे आहे. या तिघांपैकी कोणीतरी असल्याशिवाय लिंकेज आयसोमेरिझम होत नाही. किती सिंपल आहे. अरे याच्यापेक्षा काही सिंपल असू शकतं का. सिंपल कधी आहे, तुला हा कन्सेप्ट माहिती आहे, ॲम्बिडेंटेड लिगँड. चला भेटूयात उद्या. राहिलेले 4 टाइप्स आपल्याला कंप्लीट करायचे. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.